आज आपण विषय तर नवीन नाही असं वारंवार म्हणतोच आहोत. आज पण आपल्याला याबद्दलच विचार करायचा आहे. पण आज वेगळ्या पद्धतीने समर्थ आपल्याला समजावून सांगणार आहे. असं आहे की आपल्या मानवी जीवनामध्ये विविध प्रकारच्या समस्या, विविध प्रकारचे प्रश्न असतात. तुम्हा आम्हाला असतात ते प्रश्न, काही फार मोठे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे असतात किंवा खूप त्रासदायक असतात आपल्याला. प्रत्येकाची जशी जशी वर्तुळ असतात त्याप्रमाणे ते प्रश्न आपल्याला थोडे गंभीर वाटतात. मोठ्या लोकांचे प्रश्न मोठे असतात, राजकारणी लोकांचे आणखी काही वेगळे असतात. प्रत्येकाचे खूप प्रश्न असतात. त्या सगळ्या प्रश्नांना योग्य ती उत्तरं देण्याचं एक मोठं महत्त्वाचं काम म्हणजे समर्थाने केलेलं आहे. हा दासबोध म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच्यामध्ये मिळतील असं म्हटलं आहे. आता असं म्हणताना आपण हे ठीक आहे, प्रश्न आम्हाला आहे, तुम्ही आपले म्हणता प्रश्न घ्यायला, असं कसं होईल? आमचे प्रश्न आम्हाला माहिती. तर त्याच्यातलं महत्त्वाचं त्यांनी असं सांगितलं की बाहेरची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्या प्रश्नांना योग्य की अयोग्य म्हणण्याचं कारण नाही आहे. त्या परिस्थितीवर आपले प्रश्न, आपले समस्या, त्याची उत्तरं अवलंबून नसतात. अंतःकरण पंचग्रामाची जी गोष्ट सांगितली त्याच्यावर आपल्या सगळ्या समस्यांची उत्तरं असतात. त्यामुळे पुन्हा एकदा अंतःकरण पंच म्हणजे काय, तर ते आपल्याला नुसतं अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार माहिती आहे. तर या 5 गोष्टी आपल्या सगळ्या समस्येला कारण असतात किंवा ती समस्येची उत्तरं सुद्धा त्याच्यातूनच आपल्याला मिळतात. वेगळं काही नाही. बाहेरची परिस्थिती अशी आहे म्हणून असं झालं अशी आपली जी तक्रार असते त्या तक्रारीला समर्थ आपल्याला सांगतात. त्याला त्या तक्रारी काय होते की बाहेरची परिस्थिती तशीच असते. त्या बाहेरच्या परिस्थितीशी काही आपण विचार करायचा नाही. त्या परिस्थितीकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो आपण बदलला तर आपल्याला सगळं चांगलं आहे असं वाटतं. सगळ्या समस्यांना योग्य ते उत्तर आपल्याला मिळतं. असा विचार करून आजच्या समासाकडे आपल्याला बघायचा आहे. म्हणजे तुम्हा मला उपयोगी पडणारा हा समास आहे असं म्हणायला हरकत नाही. दुसरं असं की याच्यासाठी ते आपल्याला सांगतात फार मोठी की तयारी हवी असं नाही, फक्त आपल्याजवळ विचाराचं सामर्थ्य असतं. आपण विचार कसा करतोय त्यावर आपल्या मनाला होणारं या समस्यांची पूर्ती किंवा या वाढणाऱ्या समस्या, याचा होणारा त्रास, हे सगळं कारणीभूत असतं. विचार सामर्थ्य ज्याच्याजवळ आहे तो या सगळ्यावर छानपैकी मात करतो. एकीकडे या समासाचा अभ्यास करत होते आणि काल मी पुण्याला गेले ते 3-4 नाजूक तब्येत झालेल्या वयाने अधिक असणाऱ्या महिलांना भेटायला पण गेले. तर सगळीकडे भेटून आल्यावर मला एक वेगळंच समाधान मिळालं. एकही माणूस असं दुःखी कष्ट नव्हता. 4 पेशंटना बघायला गेले होते आणि ते आपल्या म्हणजे 45 पण बघायला गेले होते. सगळी मंडळी अतिशय आनंदी, समाधानी मला भासली. म्हणजे आपल्यावरती आलेलं आहे जे दुःख आहे किंवा शारीरिक व्याधी आहे, या शारीरिक व्याधीला अगदी छानपैकी करून दिलेलं आहे. आणि नाही हो आता एकदम छान आहे, मी फिरायला जातो असं सगळं छान म्हणतो. आणि एकीकडे हा समाजमत अशा डोक्यात होताच तर माझ्या लक्षात असलं की खरंच समर्थ सांगतात ते बरोबर आहे की बाहेरची परिस्थिती काही कारणीभूत नाही आपल्या आनंदाला किंवा आपल्या दुःखाला. आपल्या मनावर अवलंबून आहे की आपण सुखी आहोत का दुःखी आहोत. आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मात करून, विचारांनी मात करून आपण जर सुख शोधण्याचा, आनंद शोधण्याचा प्रयत्न केला तर तो मिळू शकतो. आपण सगळं जे काही दोष देतो त्या सभोवताच्या परिस्थिती, असं झालं म्हणून मला असं झालं, असं सगळं आपण म्हणतो. समर्थांच्या मते असं काही नाही. आता विचार करताना असं करायचं की आपण कोण आहोत याची ओळख आपल्याला संबंध दासबोधात अनेक वेळा करून दिले. पण आपल्याला समजा असा विचार केला की तू कोण आहेस असा प्रश्न विचारला. आता कोण विचारतो हा प्रश्न आपल्या लहानपणी आपल्या आईवडिलांनी तू कोण आहेस म्हटल्यावर तू मुलगा आहेस का मुलगी आहेस असा एक दिला, तू मुलगी आहेस. आपल्या पिढीला तर हे अनेकदा वाक्य ऐकायला लागलेलं आहे की आपण काही वेगळं काय मुलीच्या जातीने नाही, मुलीने असं करायचं असेल अशा प्रकारचं उत्तर आपण कितीतरी वेळा ऐकलं आहे. त्या आपण कोण आहोत हे आपल्याला लहानपणापासून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं. अगदी धर्माचा विचार केला तर तू हिंदू आहेस का मुसलमान आहेस ते आपल्याला लहानपणापासून आपल्यावरती त्याचा संस्कार झालेलाच असतो. भाषेचा विचार केला तर तू मराठी आहेस का गुजराती आहेस तर आपला संस्कार हे कोणी आपल्याला मुद्दाम शिकवावं लागत नाही, आपोआपच होतं की तू मराठी आहेस, तू मुलगी आहेस, तू हिंदू आहेस, अशा प्रकारचे सगळे संस्कार होतात. राष्ट्राचा विचार केला तरी आपण इथे नाही पण जेव्हा परक्या देशात आपण जातो तिथे लगेच मी भारतीय आहे, मी कोण आहे तर राष्ट्राचा विचार मी जपानी आहे का भारतीय का अमेरिका देशातला आहे तर ती पण ओळख आपण देशाच्या दृष्टीने पण करतो. व्यवहारामध्ये विचार केला तर तू कुठल्या गोष्टीचा कर्ता आहेस किंवा तू कुठल्या गोष्टीचा भोगता आहेस हे ठरतं की आपण
मी केला आहे असं जे म्हणतो तो मी करता आहे, तर दुसऱ्याने केला आहे त्याचा उपयोग आपल्याला झाला तर मी भोगता आहे असं आपण म्हणतो. तर अशी जी आपली ओळख ज्याला म्हणतो ती ओळख अशा विविध प्रकाराने आपली ऑलरेडी झालेली असते. अगदी भक्तीच्या प्राकारात बसलो तर भगवंताला म्हणतो की तू भगवंत आणि मी भक्त आहे. विचारवंत असतील तर विचारवंत हो हा मुलगी शाळेच्या किंवा आपण ज्याला ज्ञान म्हणतो त्याच्यात म्हणतो की एखादा उच्च विभूषित असेल तर तो हुशार आहे, किंवा जो शिकला नाही तो कसा अशिक्षित आहे. अशी विविध प्रकारांनी तू कोण अशी ओळख आपल्याला देता येते. समर्थ आपल्याला सांगतात ही सगळी तुझी व्यावहारिक ओळख झाली, ही अशी असतेच, बरोबर आहे, यावर सगळं ठरतं, अगदी बरोबर आहे. पण खरं काय असायला हवं, खरा मी कोण आहे, तर संत सत्पुरुष किंवा समर्थ किंवा समर्थ दासबोध आपल्याला सांगतोय की तू खरं काय आहेस तर तू ब्रह्मस्वरूप आहेस. ह्या ज्या सगळ्या ओळखी आहेत त्या व्यवहारातल्या बरोबरच आहे, त्या जितक्या सहजपणाला आपल्याला माहिती होतात, हे काही कोणी आपल्याला मुद्दाम शिकवत नाही. या सगळ्या ज्या आत्ता ओळखी आपण पाहिल्या त्या आपल्याला आपोआपच होतात, समाजामध्ये वावरता होतात. तसं संत सत्पुरुष धर्मग्रंथ संत ग्रंथ आपल्याला सांगतात की तू कोण आहेस, तर खरं म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे. ही खरी आपली ओळख आहे. आता आली पाहिजे म्हणजे काय ब्रह्मस्वरूप आहे म्हटल्यावर काय, आणि त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा हे आत्मानिरूपण किंवा या आत्म्याबद्दलचं वर्णन, आत्म्याचे गुण आपल्याला समर्थ सांगतात. आधीच्या समासात सुद्धा आपण आत्म्याचे गुण पाहिले होते, त्यातून म्हणजे नेमकं काय. आणि आता आपल्या लक्षात आलेलं आहे की प्रत्येक वेळेला समर्थाने आपल्याला सांगितलं की हा देह जो आहे हा देह जड आहे, तो स्वतःहून काहीही करत नाही. मग आपल्या ज्या सगळ्या हालचाली आहेत त्या कोण करतो, तर आपल्या लक्षात येतं की हो माझ्या जिवंतपणाची जी खूण आहे ज्याला आत्मा आपण म्हणतो, त्या आत्म्यामुळे माझा देह हलतोय, बोलतोय, खातोय, पितोय, सगळ्या ज्या कृती करतोय त्या आत्म्यामुळे करतोय. हे आपल्याला आता कळलं. नाही तर मुळात देहाकडून नाही शकेल, देह जड आहे, देह स्वतःहून काहीच करत नाही, पण आत्म्यामुळे करतो. ह्याचा अर्थ आपल्या भाषेत म्हणायचा झाला तर देह जड आहे आणि हा आत्मा जो आहे तो चंचल आहे, म्हणजे तो आपल्या या इंद्रियांकरवी सगळी कामं करून घेतात. हे आता आपल्याला सगळ्याला चांगलं माहिती झालेलं आहे. त्यामुळे ज्याला आविष्कार आपण म्हणतो, आपल्याकडून होणारी जी कृती आहे, मग ती भावनिक असेल, आपण हिच्या डोळ्यात दिसतं, हिच्या चेहऱ्यावर दिसलं, कधी बोलावं लागतं तसं देखील प्रत्येक आविष्कार ते आपण बोलूनच केला पाहिजे तसं नाही. आपल्याला भाषा कळते, डोळ्याची भाषा कळते, आपल्या चेहऱ्यावरच्या भावांची भाषा कळते. तर या सगळ्या आविष्काराला काय म्हणायचं, तर हा प्रत्येक जो आविष्कार आहे तो ह्या आत्म्याचा आविष्कार, तर देहाकडून काहीच करता येणार नाही. मग आविष्कार ज्याला म्हणतो हा प्रत्येक व्यक्ती अशी का वागली किंवा असं तिने असं का मत दिलं असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर तो त्याच्या आत्म्याचा आविष्कार होता. आता पुढला प्रश्न असा आला की तो आत्मा नावाची गोष्ट आहे एकच आहे, मग प्रत्येक आविष्कार वेगळा का दिसतो, प्रत्येकाचा आविष्कार वेगळा, प्रत्येक वस्तूकडे बघण्याची प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा. एखाद्याला एकच गोष्ट खूप आनंददायी वाटेल तर तीच गोष्ट दुसऱ्याला फारच त्रासदायक वाटेल, अशा गोष्टी होतात. तर असं सगळं जेव्हा पाहतो तर मग आत्मा एकच आहे म्हणतो. देह जड आहे, त्या जड देहाला हलवणारा आत्मा आहे म्हणून त्याला चंचल असं म्हणतो. आणि असं त्याच्यामुळे आविष्कार आहे, आणि तो आविष्कार मात्र एक नाही, व्यक्ती तितक्या प्रकारे तसे आविष्कार मात्र लिहित आहे. यासाठी पुन्हा हे आत्मतत्व आपल्याला सांगितलं जात आहे. त्या आत्म्याचा अभ्यास करायला सांगतात. आणि स्वतःची ओळख आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे म्हणजे नेमकं काय आहे. आता त्या आत्म्याला आपल्याला शिकवायचं आहे. आविष्कार जर त्याचा आहे, या देहाच्या मार्फत आविष्कार आहे, त्यामुळे त्या देहाच्या मार्फत असल्यामुळे याची जी काही हे आहे, ज्ञानेंद्रिय आहे किंवा कर्मेंद्रिय आहे, यांच्या करवी जे आविष्कार व्हायचे आहे त्याच्यासाठी ह्या आत्म्याचा अभ्यास आपल्याला पुन्हा करायला हवा. तिसरी गोष्ट ह्या सगळ्यामध्ये आता कळलं आपल्याला की देह जड आहे आणि या जड देहाला हलवणारा तो आत्मा आहे आणि त्यामुळे तो चंचल आहे. त्या आत्म्यामुळे हे सगळे आविष्कार घडतात इतकं आपल्याला कळेल. आणखीन एक तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, त्याला निश्चल परब्रह्म असं म्हणतात. की ह्या सगळ्या आत्म्याला हे सगळं काम करायला लावणारी अजून एक गोष्ट आहे. नेहमी आपण सूर्याचं उदाहरण ह्याच्यासाठी घेतो की तो आहेच आहे, तो करणार काहीच नाही आहे, कुणाकडून कुठल्या प्रकारचा आविष्कार व्हावा याच्याबद्दल ते परब्रह्म काहीच करणार नाही आहे. पण ते असल्याशिवाय हे आत्मतत्व काही कळणार नाही. म्हणजे आपण जर म्हणतो की देह टाकला
की या देहातला जो आत्मा आहे तो नवीन देहामध्ये जातो. असं वर्णन आपण करतो की आपल्याला पुढला काय जो काही जन्म मिळायचा आहे त्या देहामध्ये आपण परत त्यामध्ये तो प्रवेश करतो, तो आत्मा तिथे प्रवेश करतो. हे जे सगळं जग चालणारं आहे त्या सगळ्याला निश्चल परब्रह्म कारणीभूत आहे. त्यामुळे आपल्याला 3 गोष्टी शिकायच्या. त्यातला जडदेह आपल्याला चांगलाच माहिती आहे. आत्ता आपण म्हटलं तसं त्या जडदेहाला हलवणारी जी गोष्ट आहे तो आत्मा आपल्याला कळलेला आहे. याशिवाय एक निश्चल परब्रह्म आहे. खरं तर हेच एकमेव सत्य आहे. कारण देह टाकला की ते आपल्याला दुसऱ्या देहात जायचं आहे. त्यामुळे तोही काही त्याच्यामध्ये या सगळ्याला कारण असणारं जे निश्चल परब्रह्म आहे, ज्या परब्रह्माने संबंध दृश्य जग निर्माण केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की कितीही जरी ब्रह्मसत्य जगन मिथ्या असं उलगडून सांगितलं तरी या मिथ्या असणाऱ्या जगतातच राहायचं असल्यामुळे आणि ते ह्या परब्रह्मानेच निर्माण केलं असल्यामुळे आपल्याला ते मिथ्या असं तरी तिथे मानायलाच हवं. या सगळ्या दृश्य जगाला बाजूला करून आपल्याला जगता येणार नाही. पण मनाने किंवा या अंतःकरण पंचकाने किंवा आज आपण ज्याला सारखं विचाराने म्हणणार आहोत त्या विचाराने आपल्याला हे बाजूला करता येईल. या दृश्य जगाचा परिणाम आपल्याला न करून घेता आपलं जे खरंच स्वरूप आहे, आपण कोण असा प्रश्न विचारला, मी ब्रह्मस्वरूप आहे असं जे म्हणायला आपल्याला हिंमत मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी याच जगामध्ये राहून याच मिथ्या वाटणाऱ्या दृश्य जगात राहून सुद्धा आपल्याला या ब्रह्माचा विचार करायचा आहे. गीतेमध्ये सगळ्यांना माहिती असलेला श्लोक आहे, वासांश जीवनाने तथा शरीर आणि विहाय जैन शरीराचं तसंच आहे असं भगवंतांनी गीतेमध्ये आपल्याला सांगितलं. आपल्याला सहज पडते, पण पटलं तरी त्याची उदाहरणही काय ना, जीर्ण झालेली वस्त्र सहज टाकून देतो. जीर्ण कशाला, थोडंसं जरी हा लागतं आपल्याला, म्हणून चांगलं असलं तरी सुद्धा आपण टाकून. हल्ली तर असं आहे की जरा काही उसवलं मटण पिकलं तरी सुद्धा त्याच्याकडे कोणी बघत नाही की जाऊ दे. इतकं दंड असल्यामुळे आता असा देहाकडे असं आपण पाहिलं, जरा काही टाकून तर नाही शक्य, त्याला आपल्याला जपायचं. जरा काहीतरी झालं, कितीही काही झालं तरी त्याला जपायचं. त्यामुळे ही गीतेतली उपमा कदाचित भगवंताला बहुधा असं वाटलं नसेल की माणूस त्याला जाईल. त्यामुळे त्यांनी म्हटलं की जीर्ण झालेलं वस्त्र टाकून दिलं. तसा जीर्ण झालेला देह टाकून दिल्यावर नव्या देहामध्ये सहजपणाने नवं जसं वस्त्र आपण परिधान करतो तसा नवा देह आपल्याला मिळतो असं आपण पाहिलं. तर अशी दुसरी नवीन देह धारण करणं किंवा त्या नवीन देहामध्ये या आत्म्याने प्रवेश करणं, हे या सगळ्या घडामोडी ज्या घडतात, हा देह टाकायचा कधी कुठे आपल्याला माहिती नाही. पण हे सगळं जे की घडतं आणि नवीन देह जो काही आपल्याला मिळतो, या सगळ्या घडामोडी या निश्चल परब्रह्मावर अवलंबून असतात. तो करत असतो. जसा सूर्य येतो जातो त्याच्यावर सगळी ही सृष्टी अवलंबून आहे असं सगळं म्हणतो, तसं या निश्चल परब्रह्मावर हे सगळं अवलंबून आहे. तो करताना दिसत नाही आहे, त्याला दाखवता येत नाही आहे, त्याचं वर्णन करता येत नाही आहे. अगदी पहिलीच ओळी आपल्या ह्या समासाच्या सुरुवातीलाच आहे की असं अनिर्वाच्य, काही ह्याला भाषेमध्ये शब्दांमध्ये बोलताच सांगताच येते, त्याचं वर्णनच करता येते. का करणार निश्चल परब्रह्माचं वर्णन असं आपण म्हणतो. मग आपल्याला वाटतं की मग समज सांगतात हे जरी अनिर्वाच्य असलं, जरी वाचायचं सांगता येत नसलं तरी तो सांगायला हवंच. येत नाही आहे गोष्ट खरी आहे, पण तरी तो सांगायला हवंच. मग आपल्या व्यवहारातील उदाहरणं देतात समाजात. एखादी गोष्ट आपण बोलतो ना की एखाद्याने आपल्यासाठी खूप काही मदत केली, तर तुझे इतके आभार, मला शब्दच नाही तुझा आभार मानायला असतं की नाही. अनिर्वाच्य वाचे न सांगता न येणार अशा कितीतरी गोष्टी अशा असू शकतात की आपण म्हणतो नाही बाबा. किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीचा खूप आनंद झाला तर तो आनंदसुद्धा आपण शब्दात व्यक्त नाही करू शकत. म्हणजे माझ्या आनंदाला शब्दच नाही आहे, हे शब्द नाही ही गोष्ट ते आपल्यासाठी फार मोठी वेगळी नाही आहे. ब्रह्माबद्दल किंवा ह्या निश्चल परब्रह्माचं वर्णन करायला शब्द नाही. तर खरंच अशा ज्या गोष्टी असतात त्या काही गोष्टीला शब्द दुःखाला सुद्धा आहे की इतका धक्का बसतो त्या दुःखाचा की माणसाची वाचाच थंडावते, बोलताच येते भीतीने, दुःखाने. त्यामुळे अनिर्वाच्य शब्दाचा अर्थ आपल्याला व्यवहारात अगदी व्यवस्थित कळतो. तसं या निश्चल परब्रह्माबद्दल खरंच अनिर्वाच्य असं म्हणलं तर काय हरकत आहे की नाही बाबा, त्याच्याबद्दल काही आम्हाला शब्दांमध्ये वर्णन करून सांगता येत नाही.
पुढे समर्थ आपल्याला सांगतात की असं जरी असलं, शब्दाने वर्णन करता येत नसलं तरी समजा आपण वर्णन केलंच तर ते त्याचं मोठेपण कमी होत नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपण कोणाकडे जेवायला गेलो, आपल्या घरात जेवलो आणि घर जेवणाऱ्या माणसाने हा पदार्थ खूप छान झाला आहे असं वाचेनं सांगितलं तर त्या काय पदार्थाची चव कमी नाही होणार आहे. तसं ह्या परंपरेची काही महत्त्व कमी होणार नाही आहे. त्याच्याबद्दल समजा वर्णन केलं आणि वर्णन करण्यासारखी गोष्ट नाही, ही गोष्ट खरी आहे, शब्दात व्यक्त करता येत नाही, हे अगदी खरं आहे. पण तरीसुद्धा समजा वर्णन करायचा प्रयत्न केलाच तर त्या परब्रह्माचं मोठेपण थोडंच कमी होणार आहे. अशा अर्थाने समर्थ आपल्याला उदाहरण देऊन सांगतात की शब्दात सांगता येत नसलं तरीसुद्धा आपण आता संबंध ग्रंथामध्ये इतक्यांदा प्रयत्न केला आहे. आणि हे परब्रह्म काय आहे, तर तू कोण आहेस, याची ओळख काय, तुम्ही आत्मस्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे. हाच विचार पहिल्या 7 ओव्यांमध्ये समर्थांनी म्हणजे एका अर्थाने आत्म्याचे गुण आपल्यासमोर हे सांगताना त्यांनी आत्तापर्यंत आपण जे काही ऐकलं त्याच्यामध्ये मी वारंवार फक्त व्यक्ती म्हणजे आपला देह, जडदेह म्हणजे तुमचं आमचं वर्णन केलं. आपण समजा या संबंध विश्वाचं वर्णन करायचं म्हटलं तर या विश्वामध्ये असणाऱ्या अनेक गोष्टी अशा आहेत की त्याच्या सामर्थ्याला नेमकं कारण काय आहे हे आपल्याला सांगता येत नाही. तिथे आपण म्हणतो हे बाबा हे भगवंताचं कारण आहे. आपण चारधाम यात्रेला जातो, सगळीकडे असं बर्फाच्या तोंडाने येणारं पाणी थंडगार असतं पण मध्येच काहीतरी गरम पाण्याचा झाडा, तर मती कोचर म्हणून जे आहे त्या मती कोचरला एक प्रवाहाच्या प्रवाह उकळतं पाणी असतं. म्हणजे तिथे सगळे यात्रेकरू मुसंडीमध्ये तांदूळ बांधतात काठीला आणि ती मुसंडी ठेवतात तिथे आणि असं छानपैकी भात अर्ध्या पाऊण असं भात मिळतो, बटाटे उकळतात तिथे बघायला. आता विज्ञान इतकं पुढे गेलं आहे की आपल्याला कळलं आहे की सल्फरचा दगड असेल तर त्या सल्फरच्या दगडातून येणारं पाणी आहे ते जरा मिळतं. विज्ञान आणखीन खोल गेलं, इथेच असं सल्फरचं दगड, संबंध एवढा डोंगर आहे, ही सगळी जी काही आहे ती आपण म्हणतो की हे सगळं ईश्वराचं. परब्रह्म कुठे कुठे आहे तर ठीक आहे, विज्ञानाने शोध लावला याच्यात काही फार मोठं काही अगदी चमत्कार वाटेल असं काही नाही आहे. सगळीकडे गार पाणी आणि इथेच कसं काय गरम पाणी, अशा अनेक ठिकाणं आहेत. प्रवासी जे आहेत पायी प्रवास करणारे त्यांची व्यवस्था भगवंतांनी केली आहे. असा विचार केला की या परब्रह्माची शक्ती काय आहे ही आपल्याला कळते. आणि म्हणून समर्थ ह्या 8व्या ओळीमध्ये ह्या आत्मतत्वावर या परब्रह्माबद्दल वर्णन करताना सांगतात की ठिकठिकाणी आपल्याला जे असं अचंबित वाटणाऱ्या गोष्टी आहेत, सगळे जे आपले देवस्थान आहेत, हल्ली तर व्हॉट्सअपवर आपल्याला सहज घर बसल्या कितीतरी गोष्टी कळतात की कुठून काय नेमका सूर्याचा प्रकाश कोणत्या दिवशी कोणत्या ठिकाणी कसा मूर्तीवर पडतो, किती अजब वाटणारं असं जे काही आपल्याला आहे त्या सगळ्या गोष्टी. कसा सेतू बांधला गेला, काशी विश्वेश्वराचं मोठेपण काय आहे, 12 ज्योतिर्लिंग कशी तयार झाली आहे, त्या ज्योतिर्लिंगाचं महात्म्य काय आहे, हे सगळं आपल्याला खरोखरच अचंबित करणाऱ्या सगळ्या गोष्टी वाटतात. आता त्याच्या खोलात वरकर मी काय वाटतं ऐकलं किंवा अशा गोष्टी ऐकल्या की काय लोक भक्तीच्या मार्फत काहीतरी सांगतात आणि आपण आपला माना डोलावतो. पण अजून खोल गेलं की असं वाटतं नाही, ही काहीतरी ईश्वरी योजना आहे आणि ईश्वरी योजनेप्रमाणेच ह्या गोष्टी घडतात. नाही तर खरंच इतक्या वर्षा टोकावरती एवढं नक्षीकाम करणारा कसा कारागिरी काय केलं असेल, खरोखरच आपल्याला आश्चर्य वाटेल. अशा गोष्टी ते कमी आहेत. सगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, मंदिराच्या ठिकाणी त्यांचं असं एक वेगळं सामर्थ्य आपल्याला दिसून येतं. याचा अर्थच असा आहे की ही सगळी जी काही व्यवस्था आहे ती भगवंतानी परब्रह्माने केली असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. वेगवेगळ्या जे आपल्याला म्हणजे तीर्थस्थानं, देवांची सामर्थ्य, ज्याला आपण चमत्कार, साक्षात्कार वगैरे शब्द वापरतो, हे सगळे जे काही आहे ते खरं म्हणजे आज्ञाचे गुण आहे. हा जो आविष्कार आहे, एका अर्थाने हा आविष्कार आहे ना, अशी तीर्थस्थानं दिसणं, अशा गोष्टी आपल्याला आविष्कार आहे. प्रत्येक आविष्कार जो असतो तो आज्ञाचा असतो. जड देहातून तो आविष्कार करतो, तर या जड असणाऱ्या दगडातून पण तो आविष्कार करतो. त्या दगडातून कोणती मूर्ती घडवायची तो आविष्कारच आहे. तो माध्यम कलाकाराचा असेल, त्या शिल्पकाराचं माध्यमच आहे, पण त्या शिल्पकाराला भगवंत बुद्धी देतो. असं आत आपण गेलो की उत्तर आपल्याला हेच मिळतं की परब्रह्म साक्षात भगवंत आहेत, त्याच्याकडूनच हे सगळं झालेलं आहे. भले तो दिसत नसू दे, त्याचं शब्दात वाक्यात आपल्याला वर्णन करता येत नसू दे, पण तरी देखील हे सगळंच एक ते परब्रह्माचं आहे. आणखीन एक यांनी समर्थ सांगतात
आता ते आपल्याला अलीकडल्या काळामध्ये फार ऐकू येत आहे की नाना मंत्रांचं पण सामर्थ्य आहे. म्हणजे वेदोक्त मंत्रांचं सामर्थ्य आहे असं आपल्या आधीच्या अनेक पिढ्यांनी ते पुराव्याविषयी सिद्ध केलेलं होतं. जसं विज्ञानाचा भर वाढला तसं तसं ही गोष्ट मागं पडली. आता पुन्हा लक्षात आलं की विज्ञान काही सर्वश्रेष्ठ नाही, उलट ह्याचं सामर्थ्य खूप आहे. म्हणजे निरनिराळी मंडळी अगदी उच्च विद्याविभूषित, म्हणजे त्या काल दुखले काकाला भेटायला गेले ते म्हणाले की माझ्या डॉक्टरांनी पण मला सांगितलं की ह्या वेदांमध्ये आपण इथे त्यांच्यासाठी मुद्राचा हे केलं होतं आणि त्यांना ते सगळं दाखवलं. व्हिडिओ हॉस्पिटल होते आणि त्यांनी ते रुद्र ऐकलं तिथे. त्यामुळे डॉक्टरांनी पण त्यांना सांगितलं की अहो आमच्या औषधांचा काय पण ह्याचा फार उपयोग होतो बरं का. असं डॉक्टर लोक पण आता तर मान्य करायला तयार झालेली आहे की शेवटी आम्हाला पण बुद्धी देणारा कोणतरी आहे ना. आम्ही शिकलो आहे, आम्हाला त्यातलं ज्ञान आम्ही अवगत केलं आहे, पण कोणत्या वेळेला काय नेमकं करावं या संबंधीची जी बुद्धी आहे ती बुद्धी देणारा आम्हाला कोणीतरी आहे. असं प्रत्येक गोष्टीच्या खोलात गेलं तर आपल्याला उत्तर फक्त परब्रह्म असंच मिळतं. तर या नाना मंत्रांच्या सामर्थ्यावरती सुद्धा निर्णय मंत्र आहे. आपण विष्णू सहस्रनामाच्या कितीतरी श्लोकांबद्दल हल्ली ऐकतो की कोणत्या रोगावर कोणता श्लोक म्हणायचा आणि त्याचा चांगला परिणाम होतो असं लोक आपल्याला उत्तर पण सांगतात. किती अगदी तोंडावरून वारं गेलं आहे किंवा असं झालेल्या मंडळींना सुद्धा उच्चाराच्या सहाय्यानं पुन्हा चांगलं बोलता येऊ शकतं असं आपल्याला दिसतं. डॉक्टर गरके म्हणून आहेत, त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, त्याच्यामध्ये ही सगळी स्तोत्रं दिली आहेत त्यांनी. नेहमी धन्वंतरी माझे घरी अशा नावाचं पुस्तक आहे. याला एक परिशिष्ट दिलं आहे त्यांनी आणि त्याच्यात सगळी स्तोत्रं दिली आहेत. त्या स्तोत्रांचा कुठल्या रोगावर उपयोग होतो आणि त्याच्यावर ज्यांनी हे केलं आहे त्यांचे अनुभव पण कथन केले की आम्ही हे केलं आहे आणि त्याचा आम्हाला उपयोग झाला आहे. डॉक्टर सवितानंद यांनी पण मंत्रोपचार आणि त्याचे अगदी हृदय विकारावर सुद्धा आदित्य हृदय स्तोत्र म्हणायचं, नियमाने म्हणायचं. अशा प्रकारचं आपली धनश्री नेहमी तिच्या भाषणात सांगते की एकदा तिचा कार्यक्रम मोठा ठरला होता आणि सकाळीच तिचा आवाज बसला, तोंडून शब्द फुटला आणि मग तिला असं वाटलं की एवढी जाहीर कार्यक्रम ठरला आहे, अगदी लोकांना बोलावलेलं आहे आणि ऐन वेळेला करायचं काय, मी गेलेलं आहे तर होणार कसं. तर त्यावेळेला तिने स्वतःने केलेला प्रयोग ती सगळीकडे सांगते की काही नाही, मी भांड्यात पाणी घेतलं आणि नागरक्षा म्हटली, ते पाणी घेतलं आणि माझं झालं बाबा घसा मोकळा झाला. आता तिने औषध घेतलं नसेल असं नाही आपण म्हणायचं, औषधही घेतलं असेल, अगदी बोलणी केली असतील, औषधं घेतली असतील, कारण बरोबर आहे 2 तास इथे बोलायचं म्हटल्यावर तिला आवाज करायला. पण हा जो एक आधार असतो त्या आत खोल गेलं की उत्तर परब्रह्म असंच मिळतं. हे सगळा आविष्कार ज्याला म्हणतो जे आपल्याला दिसतं आहे. एकीकडे आपण आत्तापर्यंत शिकत आलो दृश्य मिथ्या आहे, पण हे दृश्य मिथ्या असून सुद्धा आपल्या लक्षात सगळं हे जे की आविष्कार दिसतो आहे आपल्याला तो सगळा त्या परब्रह्मामुळेच आहे असं आपल्याला कळतं. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सामर्थ्य धातूंमध्ये, जसं मंत्रांमध्ये सामर्थ्य आत्ता म्हणतो आपण, किंवा निसर्गामध्ये सगळ्या प्रकारचे आपल्याला आत्ता उदाहरण दिलं की तिथे गरम पाण्याचे झाले कसे असतात. अगदी पूर्वी हल्ली आता लोकसंख्याच इतकी अफाट असल्यामुळे त्या सामर्थ्याचा अनुभव घ्यायला आपण जात नाही. पण आपल्या लहानपणी 50 वर्षापूर्वीपर्यंत कितीतरी अशी उन्हाळ्याची झळे होते, तिथे त्वचा रोगांवर औषध म्हणून अनुभवलं जायचे लोक. खूप ठिकाणी आपल्याला हा अनुभव मिळाला. आता काय झालं तर लोक त्या प्रयोग करण्याच्या भानगडीत तिथलं सगळं म्हणतात तसं पावित्र्य सेवा घेतात असं झालं असो. पण अशा प्रकारचा एक अनुभव लोकांनी घेतलेला आहे असं दिसतं. तिसरा एक आणखीन प्रकारे तोही आपण अनुभवला आहे. म्हणजे हे सगळं जरी अगदी वेदांपासून चालत आलेलं असलं तरी आत्तापर्यंत म्हणजे 50-60 वर्षापूर्वीपर्यंत आपण पाहिलं. आपल्यासुद्धा आपण लहानपणी गुटी बाळाला द्यायचो, त्याच्यावर सोन्याचा वळसा आणखी ठेवलेली असायची आणि एक तरी वळसा घ्यायचा. म्हणजे धातूमध्ये सुद्धा किती शक्ती आहे आणि ती शक्ती या आपल्या देहाला पण मिळायला हवी. किंवा पाणी उकळलेलं प्यायचं, तर उकळत्या पाण्यामध्ये एखादं तांब्याचं दाणं एखादं सोन्याचं घालायचं आणि मग ते पाणी. अशा प्रकारचं सुद्धा धातूमध्ये पण किती वेळ आहे ते आपण अनुभवलेलं आहे. नेत्रविकारांवर चक्षुषा स्तोत्र किंवा सौरसूक्त म्हणतात
त्याचाही अनुभव अनेक लोकांनी घेतलेला आहे. पूर्वीला एक सकाळमध्ये पुरवणी यायची या सगळ्या याच्यावर आणि काही तर पुरवणी करून राहतात. त्याच्यात कितीतरी गोष्टी म्हणजे किती वनस्पतींचा आपल्या आधीच मी आजीसाठी फुलं गोळा केली. आजी आमची दर श्रावणामध्ये तिची काहीतरी लागवडी असायची. प्राजक्ताची फुलं गोळा करायला आले तर तगडीची फुलं गोळा, तुळस आणा, दुर्वा आणा, बेलाची पानं आणा, एक काहीतरी कसं तरी लागवड. या सगळ्याच्या मागे काहीतरी कारण. सगळी ही वनस्पती, फुलं, पानं ही औषधी याच्यातून तयार झालेली आहे. त्याच्यामधलं पण सामर्थ्य आहे आणि म्हणून ते त्या भक्तीच्या मार्गात जोडलं की त्याचं मोठेपण सहज करायचं. आता आपल्या आज्या सांगू शकत नव्हत्या की आम्ही का करतोय, त्या व्रत म्हणून करायच्या. आता आपण खोलात शिरल्यावर आपल्याला कळलं की अरे या सगळ्या वनस्पती इतक्या उपयुक्त आहेत आणि म्हणून त्याचा असं सगळं आपण हे करतो. हल्ली तर काय बघायला सगळं कितीतरी गोष्टी आपण काळजीपूर्वक करतो. पूर्वी लहानपणी असं झाडाखालचे आवळे वेचून खाल्लेले आहे, तेव्हा काय आवळा इतका गुणकारी वगैरे असं काही आपल्या मनात पडलं. आता अगदी जरा थंडी पडली की च्यवनप्राश, उन्हाळा सुरू आहे की गुलकंद, असं आपण सगळं काळजी देहाची घेतो. त्याच्या मागे सुद्धा त्या त्या वस्तूचं एक महत्त्व हे आपल्या देहाला कसं उपयुक्त आहे हे कळण्यामुळे आहे. त्यामुळे या सगळ्या वनस्पतीमध्ये, मंत्रामध्ये, धातूमध्ये सगळीकडे कसं कसं सामर्थ्य आहे ते समर्थाने 8व्या ओळीपर्यंत पुन्हा एकदा वर्णन केलं आहे. आणि हे सगळं वर्णन करताना आज जायचं हे सामर्थ्य कुठून आलं की जातं ते आत्मतत्वापर्यंतच बोल गेलं की ते आत्मतत्व. मग आता आपल्या लक्षात असं येईल की बरं वाईट होणारी प्रत्येकच गोष्ट त्या आत्मतत्वामुळे होते. उत्तम गोष्ट पण त्याच्याचमुळे होते आणि वाईट असतं ते म्हणजे वाईट आणि चांगलं, उत्तम आणि शबद या दोन्ही गोष्टी घडायला तो कारण आहे. तो करत नाही हे लक्षात घ्यायचं. तो चांगलं का वाईट करत नाही, पण करायला कारण तो. आविष्कार सगळे चांगलेच नाही ना होत. आविष्कार आपल्याला भिन्न भिन्न प्रकारचे दिसतात, चांगले वाईट दोन्ही दिसतात. ते दोन्ही चांगले वाईट अनुभव त्या परब्रह्मा असल्यामुळे घडतात. असा आहे, तो करत नाही. कुठल्या दोन गाड्यांची टक्कर होणं हे त्याचं नाही आहे, तो नाही असं करत, पण तो असल्याशिवाय हे होणारच नाही. अशा प्रकारचा विचार आपल्याला करायचं आहे. म्हणून ते सांगतात की बरं वाईट जे काही होतं ते सगळं त्या आत्म्यामुळेच होतं. त्यामुळे शब्द असू दे नाही तर चांगलं असू दे तसं. आता आपण प्रयत्न असा करायचं की सज्जनांच्या ठिकाणी असणारा जो आत्मा आहे, संतांच्या सज्जनांच्या ठिकाणी तो आत्मा शुद्ध असतो. त्यामुळे त्याच्यातून चांगलं घडतं. घडणाऱ्या कुठलाही बारीकसा प्रसंग आला त्याच्यातून सज्जनाचं वागणं बोलणं जे असतं ते वेगळं असतं. काल संध्याकाळी स्वारगेटला आम्ही आलो, 4:30 आणि 5च्या गाडीच्या रिझर्वेशनचं त्यांनी एकत्र करून टाकलं. म्हणजे असंच असतं, दोन गाड्याचं बुकिंग ते एकत्र करतात आणि मग जे लाईनीत बिचारे उभे असतात त्यांना मग तिकीट मिळत नाही किंवा मिळाली तर मागची मिळतात. त्यावर एवढी भांडणं. पण त्याच्यात जर एखादा समजूतदार असेल, म्हणजे आत्ता म्हटलं तसं की संत सज्जनाचा विचार कसा असतो की तो सगळं तुम्हाला बसायचं आहे. म्हणजे 5 नंबरच्या सीट रिकामी होती, 1 ते 5 सीट रिकाम्या ठरतात. त्या 5 नंबरच्या सीटवर एका बाईला त्या किती काय दिवसामध्ये समजा 50 तिला शिवलेली सोडायच्या असतील तर ती इतका बारीक बारीक विचार नाही करू शकत. ते असणाऱ्या लोकांच्या पुढे पटापट नंबर टाकते. म्हणून तिने 5 नंबरची सीट एका तरुण मुलाला दिली आणि नंतर येणार एका 60-70 वर्षाच्या बाईला मागची सीट दिली. की बाई तुम्ही असं करतात कसं, तुम्ही भांडण सुरू झालं तर अत्यंत साधा सोपं तुम्हाला बसा आजी इथे, मी मागे जातो. असा जर सामोपचाराने केलं चांगलपणा पण मिळतो. तर हा आविष्कार कुठून आला? असं वागण्याची इच्छा होण्याचा आविष्कार कुठून होतो? हा पण आपल्याला परब्रह्म देतो. त्याच्यामध्ये असणारा जो भगवंत आहे त्यांनी हा विचार त्याला सुचवला की अरे जा मागे सुचवू द्यायचं. आणि तिला काय सुचवलं? माझं पूर्वी सीट मिळाली. तर हे जे काही असे आविष्कार आहेत, हे सगळे आविष्कार तुमच्या माझ्याकडून जे घडतात ते सगळे त्या परब्रह्माकडून घडत असतात. तर चांगलं आणि वाईट मुद्दा काय आपला, दोन्ही गोष्टी त्या परब्रह्माकडून घडतात. आणखी एक गोष्ट असते की नाना प्रकारचे अभिमान आपण धारण करून ठेवले असतात. मी सिनियर सिटीजन आहे, म्हणजे मला पाहिजे तसंच मिळालं पाहिजे. आणखी दुसऱ्या गोष्ट आहे की त्या विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली. काय असेल ना की संबंध अशीच्या अशी सृष्टी आणखी पण निर्माण करायचं कौशल्य त्याच्याजवळ होतं. असं निरनिराळे आविष्कार जे आपल्याला पाहायला मिळतात, अगदी बारीकशा गोष्टींपासून प्रतिसृष्टीपर्यंत. किंवा पूर्वीच्या काळी
ऋषीमुनी आपल्या तपश्चर्याच्या बळावर शाप उशाप द्यायचे, मग चांगलं वाईट दोन्ही करायचं ना. आता तुमच्याच अशा शक्ती म्हणजे ऋषीमुनींचे शाप उशाप वाचले ना की असं वाटतं की आत्ता जे या IT मधली मंडळी बुद्धिमान आहेत ते असं काहीतरी फसवणूक करतायत आणि बँकेचे घोटाळे की आपल्या सगळ्यांच्या अकाउंटमधून असे अचानक पैसे बाहेर होत आहेत. हे सगळं काय आहे तर चांगलं वाईट दोन्ही करण्याची शक्ती बुद्धीच्या मार्फत मिळालेली आहे. आपण त्याचा काय कसा वापर करायचा. त्यामुळे हा आहेच परब्रह्माकडूनच ह्या सगळे आविष्कार होत आहेत आणि ते चांगले वाईट दोन्ही प्रकारचे होत आहेत. आता आपला मुद्दा असा आहे की नाही आपल्या करवी सगळं चांगलं झालं पाहिजे, हे असं सगळं आहे हे मान्य आहे, पण आपला प्रयत्न असा असला पाहिजे की अरे संत सज्जन मंडळी सद्ग्रंथ आपल्याला जसं सांगतात तसं आपल्याकडून होणारे जे आविष्कार आहेत ते चांगलेच व्हायला पाहिजे. म्हणून साधकांनी काय करायचं ते 11व्या ओळीपासून 17व्या ओळीपर्यंत समर्थांनी साधकांनी नीट आपल्या देहाचा स्थूल देहाचा सुद्धा अभ्यास करावा. आता स्थूल देहाचा अभ्यास करावा म्हणजे काय, आपल्या देहाला काय काय लागतं कसं कसं लागतं हे चुकीचं आहे का हे बरोबर आहे का आपला आपण अभ्यास करायचा. आपल्या देहाच्या संदर्भातल्या ज्या सवयी आहे खरं म्हणजे हे सगळं आता कळायला आपल्याला उशीर झाला आहे. आपण इतक्या वयाला आलेलो आहोत की आता कळून पण काही हरकत नाही. असं जरी असलं तरी सुद्धा आपल्या स्थूल देहाचा अभ्यास केला तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतात की आपलं बरोबर काय आणि चूक काय. तर स्थूल देहाचा अभ्यास केला म्हणजे खरोखरच नेहमीचा अनुभव आहे की आपल्याला रोज नित्याने ठराविक चालणं केलं पाहिजे, ठराविकच खाल्लं पाहिजे. कितीही आवडलं तरी पदार्थाची क्वांटिटी वाढता कामा नये वगैरे वगैरे. आपण जे नेहमी अनुभवतो दिसलं चांगलं म्हणून खाल्लं, आवडतं म्हणून खाल्लं, हिने आग्रह केला म्हणून खाल्लं, असं न करता आपल्याला जे की नित्याने करायच्या गोष्टी आहेत तो देहाचा जो स्थूल देहाचा नीट आपण अभ्यास केला तर आपल्याकडून ह्या चुका होणार नाही. शेवटी असं आहे की देह आपल्याला नुसता जगवायचा नाही, अखेरपर्यंत या देहाकडून आपल्याला त्या आत्म्याचा जो आविष्कार आहे तो चांगलाच कसा होईल याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून ह्या देहाची स्थूल तत्व जी आहेत ती समजून घ्यायची. ती समजून घेतली म्हणजे थोडी थोडी शरीर रचना आपल्याला कळते. आपल्याला काय चालतं आणि काय नाही हे आपल्याला अनुभवाने जसं कळतं तो अभ्यास आपण करावा असं ते आपल्याला 11व्यापासून 17व्या ओळीपर्यंत सांगतात. प्रत्येकाच्या देहाच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. जसं आपण रोज आणतो आपल्या झोपेला कॉफी घाल लागते, आपण सगळे गरम गरम पितो, या प्रत्येकाच्या आवडीनिवडी असतात. त्या सगळ्या का कशा बरोबर चूक असं नाही, पण ते आपण समजून घ्यावं की त्या त्या गोष्टी आपल्या देह जड आहे पंचभूतांचा आहे. त्या पंचभूतांच्या देहाला नेमकं काय काय हवं आहे. माती पाणी उजेड वारा तूच मी सयसी सर्व पसारा. आता माती पाणी उजेड वारा म्हणजेच पंचमहाभूत आणि आकाशायाही आकारा ते पंचमहाभूत सगळं इतकं छान गाण्यामध्ये आहे की या पंचमहाभूतांनीच हे सगळं निर्माण झालेलं आहे. त्यामुळे मग त्या कुंभाराने हा घट तयार केला तसं या परब्रह्मरूपी कुंभाराने हा घट तयार केला. त्यांनी जसं योग्य किती माती किती मऊ करायची, किती पाणी घालायचं, किती वेळ सुकवायचं, किती वेळ भाजायचं, हे सगळं त्यांनी कुंभारांनी समजून घेतलं आणि तो घट तयार झाला आहे. तसं त्या परब्रह्माने हे सगळं आपल्याला सांगितलं आहे आणि हा घट तयार झालेला आहे. असा विचार केला. आता राहता राहिला काय, त्या घटाचा उपयोग कशासाठी करायचा. त्या घटामध्ये पाणी भरायचं म्हणजे खरंच संक्रांतीला दान द्यायला त्याचा उपयोग करायचा का अखेरच्या निखाऱ्याच्या वेळेला करायचा हे त्याच्या बिचाऱ्याच्या नशिबावर अवलंबून आहे. तसं या देहाचा उपयोग काय करायचा, चांगल्या कामासाठी करायचा का दुष्ट कर्मांसाठी करायचा हा आपला विचार आहे. कुंभारही त्याच्यासाठी काही करणार. कुंभाराने घट तयार केला, त्या परब्रह्माने घट तयार केला, आपल्याला तयार केलं. आता माझा उपयोग कशासाठी करायचा हे कोणी ठरवणार, हे कोणी ठरवायचं याच्यासाठी आपल्याला आत्मज्ञानाशी परिचय हा ग्रंथ करून देतो. आणि समर्थ एकमेव संत असेल की अशा पद्धतीनं आपल्याला ते पटवून देता येतं. याला त्यांनी आपल्याला शब्द वापरला होता शुद्ध जाणीव किंवा चैतन्य हे आपल्याला कळलं पाहिजे. जाणवणं या जाणीवेने आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. जो चुकीचं वागतो ना त्याला सुद्धा आपण चुकीचं वागतो ही जाणीव असते, नसते अशातला भाग नाही. असं काही चुकून घडत नाही, जाणीवपूर्वकच घडतं. मग जाणीवपूर्वक आपण वाईट का वागायचं असा प्रकारचा विचार ते आपल्याला सांगणार आहे की या परब्रह्मरूपी कुंभाराने हा जो घट बनवलेला आहे या घटाचा उपयोग
आपण कसा करायचा तो आपण समजून घ्यायला हवा. आणि तो समजून घ्यायचा म्हणजेच अंतरात्म्याच्या प्रेरणेत समजून घ्यायचा. म्हणून त्याला वारंवार त्यांनी सांगितलं की हे प्रकरण पंचक जे आहे त्या मनोबुद्धी चित्त अहंकारावर या सगळ्या गोष्टी अवलंबून. आता हे सगळं जसं पिंडाच्या बाबतीत आहे तसंच ब्रह्मांडाच्या बाबतीत आहे. त्याच्यात काही पिंडाच्या बाबतीत सांगितलं की आपल्याला पटकन कळतं, कुंभार, ढोल, परब्रह्म, देह आपल्याला पटकन समजतं. हीच गोष्ट या संबंध जगाबद्दल आहे. हे जग पण निर्माण केलेलं आहे. मग हे जग माझ्या सगळ्या वाईट गोष्टींना कारणीभूत आहे असं मी मानून कसं चालेल? हे आहे त्याच्यातलं मला चांगलं निवडता आलं पाहिजे. या देहाकडून जसं मला चांगलं काम करता आलं पाहिजे त्याची निवड करणं पण माझ्यावरच अवलंबून आहे. तसं या दृश्य जगामध्ये चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी असतील, त्यातल्या चांगल्या गोष्टींचा मी विचार केला पाहिजे किंवा वाईटातून आपल्याला चांगलं निवडता पण आलं पाहिजे असा पण विचार त्या पिंडाच्या आणि ब्रह्माच्या बाबतीत समजून घ्यायला सांगतात. या सगळी ही जी सगळी प्रक्रिया आहे ही सगळी प्रक्रिया परब्रह्मावरती काहीही परिणाम करत नाही. ते आहे तसंच आहे. नेहमी नेहमी सारखा सूर्य आठवायचा की तो येतो आणि जातो, तो काहीही आपल्या इथल्या चाललेल्या गोष्टीमध्ये ढवळाढवळ करत नाही. पण तो असल्याशिवाय हे सृष्टीचक्र चालतं. तो ठप्प झाला तर आपण ठप्प आहोत. त्यामुळे तो येतो जातो, सृष्टीचक्र चालतं. पण तो इथलं चालण्याला लगाम घालत नाही किंवा चांगलं म्हणत नाही, वाईट म्हणत नाही, काहीच करत नाही. तसं हे परब्रह्म आहे. पुढे 19व्या ओळीमध्ये त्यांनी आपल्याला कसं विचार करतो, शहाणा माणूस, विचार करणारा माणूस, समर्थांच्या दृष्टीने विवेकी माणूस असं म्हणूया की तो जो आहे तो सगळं समजून घेतो. आणि असं त्यांनी समजून घेतलं की मग त्याला कळतं की परब्रह्माचा नाशही होत नाही, परब्रह्म काही करतच नाही, हे त्याला समजणं सोपं जातं. विचारी विवेकी शहाण्या माणसाला हे सगळं जे की आहे हा माया अंतरात्मा म्हणजे परब्रह्म हे सगळं निर्माण करतो. आपण पाहिलं आहे तशा ज्याला माया माया आपण म्हणतो म्हणजे दुष्ट जग म्हणतो, हे पण त्यांनीच निर्माण केलं ना, त्यांनीच निर्माण केलं सगळं, तोच निर्माण करत असतो. त्यामुळे हे सगळं त्याला बरोबर विचारी विवेकी माणसाला समजतं असं ते सांगतं. साधारणपणानं आकाशाचं उदाहरण घेतलं की आपल्याला कळतं. म्हणजे बाकी मगाशी म्हणतो तसं की माती पाणी उजेड वारा, पण आकार द्यायला ती कोकणी लागते, आकाश लागतं. तसं ते आकाशाचं उदाहरण देतात. आता सूर्य म्हटलं तसं काही वेळा आकाशाचं की आकाशाला काही भेगा पडत नाही का, काय आकाशामध्ये विरा चमकला तरी तिथे काही मोठी आग लागत नाही, पाऊस पडला तिथे काही काही काहीच घडत नाही. कारण आकाश नावाची खरी म्हणजे गोष्टच नाही, आकाश नावाची पोकळी आहे. आपण कदाचित यापूर्वी कधीतरी मी सांगितलं पण असं की आकाश आपल्याला निळं दिसतं. हे निळं दिसतं म्हणजे काय? आकाश जर नाहीच आहे तर आकाश निळं दिसतं का? तर आपल्या दृष्टीची जेवढी झेप आहे त्या तिथपर्यंतच्या पुढल्या भाग आपल्याला निळा दिसतो. म्हणून सावळा ग रामकृष्ण, भगवंत श्रीकृष्ण सुद्धा कसा निळा सावळा. हे काय आहे? तर भगवंताची अशी जी काही शक्ती आहे की आपली दृष्टी जात नाही त्याच्या पलीकडे सगळं निळं. मग आकाश सुद्धा काय तर सगळं निळं, का आकाशापर्यंत आपली जी काही दृष्टी जाते त्याच्या पलीकडलं काय ते आपल्याला दिसत नाही. तशा दृष्टीने ते आपल्याला सांगतात की आकाशावर काहीच परिणाम होणार नाही, असं या परब्रह्मावर काही परिणाम. हे सगळं जे की सृष्टीचं कोडं आहे हे आपण जाणून घ्यायचं. ते जाणून घेतलं की आपल्याला ह्या विश्वरचनेची एक जी काही मजा आहे ती आपल्याला कळते की असंच का वगैरे असे प्रश्न आपल्याला पटपटत नाही. असं म्हणतो जेवढे मिळता प्रत्ययाचे संत एकांतापरी एकांत, हे संतांनी सगळं सांगितलं ना, आपण एकांतामध्ये ऐकावं म्हणजे विचार करावा. हे सगळं शांतपणानं आपण जर एकटे बसलो आणि हा सगळा विचार केला तर केली पाहिजे सावचित्त नाना चर्चा. चित्त सावध ठेवून चर्चा करायची, पण तो एकांतात जाऊन विचार करायचा. म्हणजे मग आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात आणि पटतात असं ते आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून समर्थांचा एक शब्द आहे की दासबोध वाचन किंवा दासबोध पारायण हे भरण वाचन आहे. तुम्ही त्याचा विचार करायला एकांतात गेला, शांतपणाने त्याचा विचार केला, प्रत्येक गोष्टीकडे या नजरेनं पाहिजे सवय आपल्याला लागली की मग आपल्याला खरं म्हणजे त्या शब्दांचे अर्थ करतात किंवा काय नेमकं संतांना सांगायचं आहे ते कळतं. आणि मग ही जी ईश्वररचनेची मजा आहे ते का काय ते ईश्वररचनेची मजा पण आपल्याला कळते. आपल्याला असं ते गूढ अनाकलनीय असं वाटत नाही. हे सुरुवातीला आपण जे म्हणतो की त्याचं वर्णनच करता येत नाही, पण एवढं वर्णन केलं की लोक समजताना
19 पर्यंत येऊन सांगितलं की. त्यामुळे तसं ते अनाकलनी वाटत नाही. पण अगदी सगळं असं छानपैकी आपल्याला कळायला हवं असेल तर एकांतामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. म्हणजे हे जे काही पूर्ण वाटणारी गोष्ट आहे, अनाकलनीय वाटणारी गोष्ट आहे, त्याचं आकलन आपल्याला होतं असं सांगतात. त्याच्यातही आपल्याला एखादा सामर्थ्य संपन्न संत भेटला किंवा सद्ग्रंथ आपल्याला भेटला तर ते अधिक उपयुक्त पडतं. सावधान चित्तानं आपण त्याचं चिंतन मनन करावं, श्रवण करावं की त्याचं आपल्याला म्हणजे संतांशी चर्चा करणं हा एकांतापेक्षाही अधिक चांगला एकांत आहे बरं का. ही पण गोष्ट समर्थ सांगतात की एकांतात जाऊ तर आपण आपल्या कुवतीप्रमाणे विचार करू. संतांच्या सहवासामध्ये आपण जर गेलो होतो तो एकांताचा एकांत पण होऊ शकतो, कारण सत्तर काही गोष्टींचा उलगडा आपल्याला तिथे होतो. आता तो जो काही त्या संतांच्या चरणी जाताना आपला त्यांच्याबद्दलचा असणारा गाढ विश्वास असायला तो हवा. नाही तर जाऊन बघतो काय सांगतात ते बघू दे असं नाही. तिथे विश्वास हवा. ते काय सांगताय त्याच्यावर आपण ठाम सांगतात ते बरोबरच आहे असं म्हणून जर गेलो तर तो एकांताचा एकांत होईल. नाहीतर मग आपण त्याच्या शंका काढत जाऊ. माणसाला आपण चमत्कारिक आपण काय करू शकतो. माणसानं असा शोध घेतला तर काहीच करत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा शोध घ्यावा लागतात. एकदा आपल्याला तो उलगडा व्हायला लागलं, कळायला लागलं की मग आपल्या मनातले सगळे संशय दूर होतात. मग ते मनात संशय येत नाही. गोष्ट काही आहे विचारात विवेकाने शोध घ्यायला लागतो आणि माझं कळलं. आता असा जो विचारी विवेकी साधक आहे त्यांनी असं मूळ मायेपासून अगदी शेवटपर्यंत परब्रह्मापर्यंत या सगळ्या गोष्टींचा विचार केला. अगदी सूक्ष्मपणाने विचार केला. सुरुवातीला स्थूल देहाचा विचार करून झाला आहे. आता आपल्याला सूक्ष्म विचार करायचा आहे, विवेकाने विचार करायचा आहे. म्हणजे मग आपण त्याचे स्वरूप आहे, परब्रह्म आहे, आत्मरूप आहे, त्याचा आपल्याला उलगडा होईल. आणि हा निश्चय एकदा उलगडा झाला पण हा निश्चय स्थिर पण व्हायला हवा. नुसतं नाही चालला म्हणजे ग्रंथ संपला आणि समजा आपल्याला असं वाटलं झाला की एकदा झालं असं नाही होणार. तो स्थिर व्हायला हवा. याच्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा सारखं विचार करायला हवा. आणि तसा केला हीच मनातल्या आशंका आपल्या फिटतात, नाही तर फिटत नाही. कारण समर्थांना अनुमान तर्क मान्य नाही, त्यांना प्रचिती लागते त्या गोष्टीची. जशी त्यांना स्वतःला तसं ते म्हणतात साधकाला प्रचिती आली पाहिजे, अनुभव आला पाहिजे. तसा आला नाही तर मग मनातल्या शंका राहतात. म्हणून ते आपल्याला पुन्हा सांगतो की अनुमानाचं बोलणं नाही, अंदाजाचं बोलणं नाही. जे काही आपण प्रत्यक्ष अनुभवतो तेच आपल्याला योग्य सत्य वाटतं. आता असा जो विचार आहे तो आपल्याला उपयोगी पडतो की खरंच अनुभव असला, प्रचिती असेल तर आपल्याला तो विचार जास्त उपयोगी पडतो. स्वप्नाच्या क्षेत्रामध्ये वापरला तर मग आपल्याकडून चुकीच्या गोष्टी होतील, विचारांनी काही आपण कृती करत नाही. समर्थाने एक शब्द वापरला तो आपण नेहमी वापरत नाही, त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे चांगला. समर्थ एकमवार असा शब्द वापरतात. म्हणजे काय की आपण जर सूक्ष्माच्या क्षेत्रामध्ये काही अविचार केला म्हणजे हे कळून सुद्धा आपल्या मनामध्ये काही संशय राहिला तर ते म्हणतात आपल्याकडून चुकीची कृती घडते. त्याला एकंकार आपल्याकडे आपण चालू काळामध्ये गेला भ्रष्टाचार म्हणतो, तो भ्रष्टाचार म्हणजे का चुकीचं वाटतं. पण भ्रष्टाचार शब्द इतका वापरून राबवित केला तर खरं तर भ्रष्ट आचार, चुकीचं आचरण करत याला ते म्हणायचं. याचा विचार केला तर ते आपल्या सांगतात की दिसणं आणि जाणवणं यातला फरक आपण लक्षात घेतो. एखादी गोष्ट आपल्याला दिसली तर आपल्याला ती खरी वाटते आणि एखादी गोष्ट आपल्याला जाणवते, या दोनमध्ये फरक आहे. दिसतं ते सगळं खरं असतं असं नाही, पण जाणवतं ते आपलं खरं असतं. अगदी हा आपण थोडासा शांतपणाने विचार केला तर कळेल की प्रत्येक गोष्ट एखादी गोष्ट आपल्याला जाणवतं, ती जाणवते ती सत्य असते, पण दिसते ती नेहमीच सत्य असते असं. त्यामुळे सगळं आपल्याला सांगणार आहे की दिसणं आणि जाणवणं यामध्ये फरक आहे. उदाहरण व्यवहारात दिलं, थंड आणि उष्ण आपल्याला कळतो. हात लागला तरी चटकन चटका बसतो किंवा बर्फ हातात घेतला तर थंडगार कळतो. त्यामुळे आपल्याला उष्ण थंड चांगलं कळतं. पण आता असं जरी कळत असलं आणि तो बर्फ अगदी थंडगार आहे आपल्याला माहिती आहे तरी आपण व्यवहारामध्ये बर्फाचा शेक देतो. आता हा काय प्रकार आहे? बर्फाचा शेक म्हणजे काय? शेक म्हणजे काय आपल्याला ते उष्णता आहे. तर अशा गोष्टी म्हणजे हे दिसणं आणि जाणवणं. आता जाणीव काय आहे? थंड. पण जाणीव थंड असेल तरी परिणाम काय आहे तर तो शेकाने तिथे बरं वाटतं. अशा पद्धतीने त्यामुळे असणं, जाणवणं
आणि विश्व यातला फरक आपल्याला कळतो. आपल्या जीवनामध्ये पण असे निरनिराळे प्रश्न, सुरुवात करताना मी म्हटलं की अनेक प्रश्न आपल्या जीवनामध्येच असतात. त्या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत किंवा ते सगळे जे काही प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात, तेव्हा आपल्याला असा सार असा विचार करायला लागतो. बरोबर काय चूक काय असं ठरवावं लागतं. आणि हे सगळं समर्थ आपल्याला सांगतायत. त्यांचं सांगणं असं आहे की आपण विचाराचं सामर्थ्य वाढवलं, थोडा विचार करण्याची हिंमत दाखवली तर आपल्याला सगळं येईल. जीवनाचा अर्थ आपल्याला कळेल. आत्मदर्शन होण्यासाठी आपल्याला काही बाहेर कुठे जायला हवं असं नाही, किंवा बाहेरच्या या परिस्थितीमध्ये बदल करायला हवा आहे मग आपण करूच शकत नाही. किंवा बाहेरची परिस्थिती आहे अशीच राहणार, याच्यामुळे आपण काहीच बदल करू शकणार नाही. पण तरी देखील आपल्याला आत्मज्ञानाचा अनुभव येऊ शकतो. फरक करायला हवा हा की अंतःकरण पंचकामध्ये आपण फरक करावा. बाहेरच्या गोष्टींमध्ये बदल करणं आपल्याला शक्य नाही. आपण आपल्या मनामध्ये बदल करायला हवा. म्हणजे त्या विचाराच्या सामर्थ्याने आपण तो बदल घडवून आणला तर आपल्याला खरा सार मिळतो आणि आपले सगळे जे काही जीवनाच्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या सुटतात. आता हे जे काही आलं अंतःकरण म्हणून बुद्धी चित्त अहंकार हे सगळं म्हणतो, यातही गोष्टी दिसणाऱ्या कुठे आहेत? त्या दिसतच नाही आपल्याला. कोणाचा अंतःकरण म्हणून बुद्धी चित्त दाखवू शकतच नाही. मग न दिसणारे असून सुद्धा आपलं जीवन बदलणारे आहे. ह्याच 5 गोष्टी आपलं मन आपलं सगळं जीवन बदलवू शकणारे आहेत. म्हणून निरनिराळे संत आपल्याला सांगतात की बोलण्या सगळ्यावरच अवलंबून आहे. मौल्य मनाची आहे गुंती गुंतलेल्या शेला वापर खुमा देवीवरे विठ्ठल अर्पिला. त्या मनाला हे केलेलं आहे, आपोआप सगळ्या गोष्टी होते. वापर खुमा देवीवरे केलं की मग तो मनाचा गुंता विठ्ठलाला अर्पण करून टाकला की तो सोडवणार, असं संत आपल्याला सांगतात. तसं भगवंताला अर्पण करून टाकायचं. समजा मला सज्जला भक्तिपंथाची झाली, अरे मला तू चांगला आहे, सज्जन आहे, भक्तीचा मार्ग धर की आपोआप सगळं होईल. त्यामुळे सगळं हे आपल्या मनोबुद्धीला ही मंडळी सांगता आहे. तुकाराम मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, सगळ्या गोष्टी मिळतील, मनाला प्रसन्न ठेवा, असं आपल्याला सगळे संत सांगतात. ते या अर्थानेच बहिणाबाई मन वडाय वडाय म्हणते आणि नुसतं वर्णन होते की आत्ता इथं होतं आणि मग कुठं जातो. त्या मनाला एका जागी स्थिर करायचं तर असाध्य ते साध्य गोष्टी होतात, असं सगळ्या संतांनी अनुभवानी प्रचितीने आपल्याला सांगितलं. मग याचा अर्थ असाच आहे की अशा ज्या सकारात्मक गोष्टी आपल्या मनामध्ये असतात, त्या सकारात्मक गोष्टी म्हणजे चांगल्या विचारांचा जो काही असतात आपल्या मनामध्ये लाटा उसळत, सगळ्या गोष्टींच्या पण लाटा उसळत असतात, तर मग त्या व्यक्तीकडून चांगलं कार्य घडतं. असा जर विचार केला तर अशा सकारात्मक गोष्टी आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि मग आपल्याकडून चांगलं काम होतं. ही अशी व्यक्ती सत्कार्यासाठी प्रवृत्त. मनात जर वाईट विचार असेल तर कसं काय चांगलं काम होईल. त्यामुळे असा विचार करून सगळे संतांचं सांगतात प्रसन्न मन करा की असाध्य ते साध्य होईल. तर आपण अशा चांगल्या विचारांच्या लाटा मनावर आणायच्या आणि अशी जी मंडळी असतात ती मंडळी त्यांचं मनोबल चांगलं असतं आणि त्यांच्यातून सत्कार्य मिळतं, त्यांच्यावर आत्मविश्वास चांगला असतो आणि त्यामुळे ते घेतील ते कार्य चांगलं जातं, ते ध्येयपूर्तीकडे वाटचाल करतात. अशी ती जे मनाची प्रेरणा बुद्धीची प्रेरणा त्यांना लागते ती त्यांना त्याच्यातून मिळते. स्वाभाविकच स्वतः ते आनंदी उत्साही असतात, ते जिथे जातील त्यांना पण आनंद उत्साह देतात. अशा प्रकारचा विचार आपल्याला म्हणजे मूळ विषय काय होता की मी कोण आहे, तर मी आत्मज्ञानी आहे, माझं स्वरूप काय आहे हे जर कळायचं असेल तर त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी करायला समर्थ सांगतो. म्हणजे आपण शरीरानं वलगंड राहायला हवं, अखेरपर्यंत तब्येत चांगली राहायला हवी, मुलाला आपली सेवा करायला लागू नये अशी आपली सगळ्यांची इच्छा असते. पण जितकं शरीरानं आपण चांगलं राहायला हवं तसं मनानं पण आपण चांगलं राहायला हवं. आणि ते शरीरानं चांगलं राहण्यासाठी समजा आपल्याला काही उपाययोजना असतात, दुसऱ्या कोणाची तरी आपण मदत घेऊ शकतो. मनाने चांगलं राहायचं असं आपणच ठरवायला लागतं, ते दुसरं कोणी ठरवू शकत नाही. आणि म्हणून मनाने कमकुवत व्यक्ती जी असते ती अशी ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. शरीराने हवंच चांगलं, पण नुसतं शरीर राहिल्याकडं असं पुरत नाही. मनही चांगलं आपलं निर्मळ हवं, धडधाकट हवं. आणि मग शरीर आणि मन दोन्ही जेव्हा असं चांगलं धडधाकट असेल त्यांच्याकडून अशी मुख्य कार्य होत असतात. सैनिकांच्या हातामध्ये कितीतरी अद्ययावत यंत्र असतात आणि ती सगळी अद्ययावत यंत्र स्वाभाविकच आहे, पण त्यांच्या हातात नुसती शस्त्र असून पुरणार नाही, त्यांचं मन पण लढायला सिद्ध असलं पाहिजे. हातात पुष्कळ शस्त्र असते
पण मन तयार पाहिजे की नाही. तर तसं आहे की या दोन्ही गोष्टी, शरीर चांगलं हवंच पण मनही आपलं चांगलं हवं. मनामध्ये जर देशप्रेम असेल म्हणजे मग त्याच्यासाठी ना शरीराचं बळ आणता येतं. जसं आपण शिवाजी महाराजांच्या काळातलं पाहिलं की मावळेच होते, घराघरातली मुलं सैन्यामध्ये महाराजांच्या गेली. मग त्यांना काय असं काही लष्करी शिक्षण मुद्दाम दिलेलं होतं का? पण मनामध्ये त्यांच्या महाराजांबद्दल आणि आपलं राष्ट्र झालं पाहिजे याची जी काही एक ईर्षा होती त्याच्यातून आपोआपच मनगटात बळ यायला लागलं. म्हणजे देह धडधाकट हवाच पण मन धडधाकट हवं. किंबहुना मन जर धडधाकट असेल तर शरीर धडधाकट होतं. तानाजींनी सबंध खिंड लढवली वरती, तोफांचा आवाज येईपर्यंत आणि मग प्राण सोडले. हे कुठून बळ आलं? हे मनाच्या बळाने हे शक्य झालं. अशा गोष्टी आपण समजतात. हे सगळं विचारांनी आपल्याला मिळणारी गोष्ट आहे. याच्यासाठी काही करायला वेगळं लागणार नाही. रामरायांनी वानर सेना तयार केली, शिवानी आपल्या मावळ्यांची सेना तयार केली, असं आपल्या लक्षात. हल्ली काय झालं, तुम्ही आम्ही सगळे ह्या मनापेक्षा बहुला देहाला जास्त प्राधान्य देतोय का? कारण देहच चांगला राहायला पाहिजे असं आपल्याला वाटतं. किंबहुना नुसतं हे नाही पण चांगलं दिसावं, चांगले कपडे, चांगलं ऐटीक राहावं, अगदी रोज सगळ्या गोष्टी पाहिजेतच आपल्याला, असं सगळं लोकांनी आपल्याला चटकन द्यावं महत्त्व असं वाटण्यासाठी या देहाचा वापर करतोय का? काल मी एका डॉक्टर मैत्रिणीशी म्हणजे मंगेश्वर विभागावर डॉक्टर असणाऱ्या बाईशी 20-15 मिनिटाचाच आमचा सहवास मिळाला. त्यांच्या गाडीतून मी गेले तर तेव्हा त्या मला एक सांगत होत्या. मला म्हणाल्या, एक 8 वर्षाची मुलगी आई आणि आजी दोघी महागाई घेऊन आल्या आणि ती मुलगी लूज लावलेलं होतं, लिपस्टिक लावलेली होती, छानपैकी केसांची स्टाईल होती, कपडे एकदम टकाटक होते, अंगात 3 टाक होता. आणि ती आई पेपर काढायला गेलेली, आजी घेऊन बसली होती. नंबर आला तर आजी त्या मुलीला घेऊन आली. तर तुम्ही कोण? म्हणजे आजी आहे. तिची आई कुठे? आई पेपर काढते. आणि मग तेवढ्या वेळामध्ये म्हणजे आजीला सांगितलं, हिला 3 ताप आहे, महिला तुम्ही कुठे नेताय? गॅदरिंगमध्ये नाही का? कुठे नेताय तिला? तेव्हा त्या म्हणाला ते सगळं आईशी बोला. आणि मग आई आली. आई आल्यावर यांनी पुन्हा आईला हा प्रश्न विचारला, नाही गॅदरिंगमध्ये काही नाही आहे पण आपण कसं नीटच राहिलं पाहिजे. आणि रोजच म्हणे ती अशी तिला सगळं छानच लागतं, आईला पण छानच लागत असेल त्या मुलीला. मग म्हणे मी त्यांना समजून दिलं, समजून सांगितलं, किती पटलं मला माहीत नाही. डॉक्टर बाई सांगते अनुभव किंवा एक अहो गाडीच्या किल्ल्या आपण मुलीला देतो का 18व्या वर्षी? 18व्या वर्षी व्यवस्थित तिचं ड्रायव्हिंग लायसन्स तिला मिळेल की मुलंच गाडी चालू देतो ना. तसं हे जे सगळं तुम्ही लावलं ना ते तिच्या त्वचेला आत्ता झेपणार नाही आहे. आत्ता तुम्ही केमिकल तिच्या त्वचेवर टाकताय, ह्या मुलीचं पुढे काय होणार? असं करू नका. तर ते तिला त्या आईला मान्यच नाही. कारण रोज ती हेच करत आणि स्वतः करता आणि इंग्लिश कर काय म्हणाला मला ते करायचं हे असं म्हणा मला बघायला लागतं. मी चाटच बघलं, म्हटलं कमाल आहे. हल्ली दिसतं ना आपल्याला की मुली खूप म्हणजे आरशासमोर, छोट्या छोट्या मुली खूप आरशासमोर असतात आणि त्याला हे असं टकाटक हवं असतं. पण हे अशा इतक्या थराला जात असेल की रोज मुलींना असं सगळं. आणि याचे परिणाम काय होते ते म्हणाली, आपण पाहतो आहोत मुलींची साधारणपणानं हे सुरू झाला मंथली कोर्स की वाढ थांबते. आता 9व्या वर्षी हे होत आहे सुरू, वाढ थांबणार नाही का? कसं आयानं कळत नाही आहे. आणि हे सगळे परिणाम तुमच्या वागणुकीवर, आचरणावर, खाद्यपदार्थांवर ह्याच्यावर अवलंबून आहे. आता हे सगळं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आम्ही देहाचा जो काही विचार करतोय त्या देहाकडून आम्हाला नेमकं काय हवं आहे. असं जर केलं तर आपली बुद्धी मध्ये लागायला लागेल. काय चाललं, काय वाईट, काय सांग, काय असा, हे सगळं आपल्या गांभीर्यानं या सगळीकडे पाहिला म्हणजे पाहिलं जाते. अगोदरला पाहिलं असं वाटतं की एकीकडे संत आपल्याला काय सांगतात, आम्ही वागतोय काय, त्याचा परिणाम काय. उत्तम योग्य आहारामुळे आपल्या शरीराचं भरण पोषण होतं. आता उत्तम योग्य आहार हा कळायला नको का? तो आपल्याला काय हे चांगल्या विचारातून आपल्याला कळलं पाहिजे. आणि जर का उत्तम आहाराने शरीराचं पोषण होतं तर चांगल्या विचाराने मनाचं पोषण होतं. त्यामुळे चांगले विचार आपल्यातील योग्य चांगल्या विचारांच्या सामर्थ्याने जीवनामध्ये आपल्याला यश मिळेल असं समर्थ आपल्याला खात्रीने सांगतात. आणि हे जे काही आत्महत्या वाटतं म्हणतो की दुसरं तिसरं काही नाही, आपल्याला नवदेह मिळाला आहे तो नरदेह यशस्वीपणानं आपण अखेरपर्यंत सांभाळणं
यासाठी जे करायचं आहे तोच आत्मज्ञानाचा अनुभव आहे. वेगळा काही नाही. आपल्याकडून पापाचरण होणार नाही, आपल्याकडून चुकीच्या गोष्टी होणार नाही याची सारखी आपल्या मनोबुद्धी करून काळजी घ्यायची आणि तसं तसं आचरण करायचं. हे सगळं शब्दापलीकडलं आहे, फक्त समजून घ्यायचं आहे. संतांच्या सहवासाने आपल्याला हे सहज कळतं असं समजतं. आपल्याला सांगतं किती प्रकारची सामर्थ्य आहेत आपल्याजवळ. तर शक्ती सामर्थ्यात जसं आपण पाहिलं की शक्तीच्या सामर्थ्याचा विचार केला तर पूर्वी आपण किती लोकांचं असं जमिनीखाली गाडून देणं किंवा कल्याणाचं उदाहरण आहे. पाण्यामध्ये 4-4 तास तो तळात जाऊन बसायचा. हे शक्तीचं सामर्थ्य आहे. कसं शक्य आहे? आम्हाला अनुभव आहे की जगा नाकातून पाणी गेलं की आमचा जीव घाबरा होतो आणि हा पद्मासन घालून पाण्याच्या खाली काही तास बसायचा. किंवा आपण आतासुद्धा पाहतो त्या पाण्यामध्ये जे हे करणारे असतात ना, गेम्स असतात, त्याच्यामध्ये त्या किती मुली पाण्याच्या खाली किती किती वेळ असतात आणि कसं काय त्या सगळं करतात. मोठं कौतुक वाढणारी गोष्ट आहे. त्यामुळे हे आपल्या शक्तीचं सामर्थ्य आहे. माणसाजवळ अशा प्रकारची शक्ती आहे. हळूहळू ते सामर्थ्य आपण वाढवू शकतो. आपण किती प्रकारच्या गेम्स हल्ली बघतो, त्याच्यामुळे आपल्याला कळतं की किती टेक्निक हल्ली वाढल्यात म्हणा आणि त्यांच्या त्या हालचाली, ते त्यांच्या बॉलबरोबर खेळणं आणि ते बरोबर सगळं इतक्या उंचीवरून इतक्या वेळेला परत ते झेलणं वगैरे अशा किती गोष्टी आपल्याला हे सगळं शक्तीचं युक्तीचं सामर्थ्य आपल्याजवळ आहे. एखाद्या माणसाला ते जमतं याचा अर्थ जमू शकणारी गोष्ट आहे. आपण जमलं त्याला जमतो आम्हाला बरोबर. सगळ्या गोष्टी ते सगळ्याला जमणार नाही, पण सामर्थ्य आहे. तसंच सगळ्या प्रकारचं आहे. बुद्धीचं सामर्थ्य आहे ते तर आपल्याला निर्णय क्षेत्रामध्ये आज कॉम्प्युटरचा विचार केला तर अफाट बुद्धीचं सामर्थ्य आपल्याकडे. एआयचं जे काही गोष्टी आपण पाहतोय त्या पाहून आपण अचंबित होतो की अरे बापरे काय काय करता येऊ शकतो आपल्याला कळतं. त्यामुळे त्या बुद्धीच्या सामर्थ्याबद्दल ते बोलायलाच नको. भक्तीचं सामर्थ्य आपल्याजवळ आहे. संतांनी भक्तीच्या सामर्थ्या किती किती गोष्ट नामदेवाला बिचारा भगवंत साक्षात येऊन त्यांनी खाल्ला बघा त्याचा नैवेद्य. त्याच्या भक्तीचं सामर्थ्य अफाट होतं. अशा अनंत सगळ्या संतांच्या ज्या चमत्कार वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या भक्तीच्या सामर्थ्याच्या. आपण गजानन महाराजांच्याबद्दल म्हणतो संबंध तो पलंग पेटला पण त्यांना काही सुद्धा झालं नाही. हे कुठलं सामर्थ्य नाही. एवढ्या मधमाशा अंगावर बसल्या पण त्यांना काहीच यातना झालं नाही. सहजपणाने त्यांनी नुसतं श्वास रोखून धरला आणि त्या सगळ्या माशा सहजपणाने काढता आल्या. अशा ज्या गोष्टी आपण ऐकतो त्या सगळ्या ज्या काही आहेत त्या भक्तीच्या सामर्थ्याने आहेत. मातृप्रेमाचं सामर्थ्य आपल्याला समर्थांच्या उदाहरणाने माहिती आहे. आपण त्याला असं म्हणतो की समर्थांनी आईला दृष्टी दिली. आईला कुठली दृष्टी दिली ते आपल्याला माहिती आहे की या आपल्या मुलाची समाजाला गरज आहे ही दृष्टी तिला मिळाली आणि तिने हा मुलगा समाजासाठी महाराजांच्या या हिंदवी राज्यासाठी जर काही दिला ही जी दृष्टी दिली त्याला आपण म्हणतो की समर्थांचं हे सामर्थ्य होतं. किंवा स्वामी प्रेमाचं सामर्थ्य आपण म्हणतो की माझी पुराण भाषा म्हणतो त्याच्यामुळे आपल्याला कळतं की शिवाजी महाराजांवर असणारं त्याचं जे काही प्रेम होतं त्याचं जे सामर्थ्य त्याच्याजवळ त्यामुळे त्याच्याकडे होतं. योगी अरविंदांच्या चरित्रातला प्रसंग योगी अरविंदांचे वडील भाऊच्या धक्क्यावर किती लहान वयामध्ये 5व्या वर्षापासून योगी अरविंद बाहेर होते आणि 24व्या वर्षी ISI होऊन ते परदेशातले वय वर्ष 5 ते 24 मुलगा भेटला नाही आणि ISI होऊन येणार होता आणि म्हणून मुंबईमध्ये भाऊच्या धक्क्यावर वाद होत होते आणि ज्या बोटीनं अरविंद येणार होते ती बोट बुडली आणि त्या धक्क्याने योगी अरविंदांचे वडील गेले. प्रत्यक्षात तसं घडलं नव्हतं. ती बोट चुकली होती त्यांची, ते त्या बोटी प्रवास करत नव्हते पण हे कळायला काहीच मार्ग नव्हता. हे जे काही पुत्रप्रेमाचं सामर्थ्य होतं म्हणजे खरं उलटं उदाहरण आहे. त्या सामर्थ्याने त्यांचा असा देह झाला आहे की चांगली गोष्ट आहे. पण इतक्या 5व्या वर्षापासून 22व्या वर्षापर्यंत मुलगा बाहेर, काहीही कम्युनिकेशनचं साधन नाही आणि केवळ अशी जिद्द की मला या समाजाने त्रास दिला. उच्च विद्याभूषक होऊन डॉक्टर होऊन अरविंदांचे वडील भारतात परत आले होते आणि त्यावेळेच्या बंगालच्या कट्टर ब्राह्मण मंडळींनी त्यांना घेतलं नाही सामील करून. कारण हा समुद्रापलीकडे गेला आणि अभक्ष करून आला आहे तर याला पुन्हा समाजात वाव नाही. तर ते एका खेड्यात जाऊन त्यांनी त्यांच्या बुद्धीचा वापर केला आणि मग असं ठरवलं की आपल्या मुलांना या बंगाली भाषा, हिंदुस्थान, काय संस्कृत भाषा याचा काही त्याच्यावर संस्कारच होता का म्हणून 5व्या वर्षापासूनच आधी दार्जिलिंगला आणि मग इंग्लंडला पाठवलं. परिणाम काय झाला की
इतकं मुलावरचं प्रेम, पुत्रप्रेमामुळेच हे असं घडलं, दुसरं काहीच नाही. ते आता एवढा आपल्या मनासारखं झालं आणि आपण जसं त्याला नाम ठेवला आणि तसं आता हे आपल्याला तो परत येतोय आपल्या देशामध्ये, याचा तर आनंद मिळणार होता. परंतु तसं घडलं नाही. त्या पुत्रप्रेमाच्या कदाचित त्या भावनिक ह्याच्यामुळे त्याला कवी जयदेवांचं एक उदाहरण आहे. कवी पती पत्नी दोघांचं किती प्रेम असू शकतं. तर कवी जयदेव त्या काळामध्ये सगळा प्रवास चालत व्हायचा ना, तर बातमी अशी आली त्यांच्या पत्नीला कळली की कवी जयदेवाला वाघाने मारलं आणि इकडे मृत्यू झाला. तर हे काय आहे, तर पतीच प्रेमाचं सामर्थ्य. अशी विविध प्रकारची सामर्थ्य या मनाला प्राप्त. आपला विषय काय आहे हे बाकी सगळं सांगलं नाही. मनाजवळ खूप मोठं सामर्थ्य असू शकतं. त्या सामर्थ्याचा आपण विचार करतो. मनाचं सामर्थ्य एवढं आहे की त्या सामर्थ्याच्या जोरावर आज जो आपण आत्मविचार करतोय ते आपल्याला समजू शकेल हे समर्थाला सांगायचं आहे. त्या अखेरच्या ओळ्यांमधून त्यांनी या सामर्थ्याबद्दल माहिती दिली आहे की ठरवलं तर आपण काही करू शकतो. आपल्या मनाचं सामर्थ्य खूप असतं. आपण कोण याची ओळख काय, तर मी म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे, मी म्हणजे आत्मस्वरूप आहे आणि त्याच्याकडून आपल्या नरदेहाचं सार्थक आपल्याला करून घ्यावं असा समर्थ आजच्या समासात विचार सांगतात. आता हे सगळं देहाच्या मार्फत होणार आहे. देहाशिवाय काहीच करता येणार नाही. म्हणून पुढला जो समास आहे तो पुन्हा देह किती महत्वाचा आहे ते सांगणार आहे. तेवढं शुक्रवार तव स्मरण संतत स्फुरणायामावडो, तदीय गुणकीर्तन ध्वनिस्फुरम्य करणी पडो. स्वदेश हित रक्षणाविण तुझी कथा नावडो, तुझ्या समरियामुची कधी देशकारी पडो. जय जय रघुवीर समर्थ. ओंकाराच्या उच्चारासाठी फिरतेला श्वास सोडून घेऊया. खोल आणि दीर्घ श्वास घेऊया.